त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा हा देवघरासमोर मंदिराच्या मूर्तीसमोर उभा असतो आणि म्हणत असतो, फायनली आज आर्याच्या रूपामध्ये तू आम्हाला इथे बाळ दिला आहेस आणि लवकरच आमच्या आयुष्यात बाळ येणार आहे असं म्हणत असतो. तेवढ्यातच पार्थ पाठीमागून आलेला असतो आणि जेव्हा पार्थ पाठीमागून येतो त्यावेळेला आता इकडे जीवाच्या खांद्यावर तो हात ठेवत असतो. मग आता जीवा खूप घाबरतो आणि सरळ पाठीमागे बघतो तर काय तिथे पार्थ उभा असतो. त्याला खूप भीती वाटलेली असते. दुसरीकडे आर्या ही झोपलेली असताना तिला फारशी काही नीट झोप येत नाही आणि तेव्हा मोबाईल घेऊन पाहते. मोबाईलमध्ये सेल्फी काही काढलेले असतात. त्यामध्ये इथे स्वतःचा चेहरा झूम करून पाहत असते. त्यानंतर नंदिनीचा सुद्धा आनंदाने भरलेला चेहरा झूम करून पाहते आणि त्यानंतर मग आता इथे जीवाचा सुद्धा चेहरा झूम करून पाहत असते आणि जीवाचा चेहरा झूम करून पाहिल्यानंतर आर्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू पसरलेलं असतं आणि ती त्या फोटोकडे बराच वेळ अशी बघत बसलेली असते. कारण त्या फोटोमध्ये ती, जीवा आणि सोबतच नंदिनी हे तिघेही जण असतात आणि स्पेशली ती जीवाकडेच झूम करून करून त्या फोटोकडे ती पाहत असते. आता मात्र आर्याच्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी इथे आलेल्या असतात. कारण तिला फक्त आणि फक्त इथे जीवा हवा असतो. फक्त आणि फक्त हे ती जीवासाठी करत असते आणि एकदा का हे बाळ ह्या जगात आलं तर मग काय होईल? खरंचच ती बाळ नंदिनी आणि जीवाला देईल का असं तर मुळीच वाटत नाही. पण त्या अगोदर इथे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात आणखी काही होईल का हे पाहणं खूप कमालीचं आहे. तर इथे मात्र आता पार्थ म्हणत असतो, काय चाललंय काय तुझं जीवा? काय करतोयस तू? अरे एवढ्या रात्रीच्या वेळेला गणपती बाप्पासमोर उभा राहून तू कसल्या गप्पा मारतोयस? नेमकं काय चाललंय काय? एवढ्या रात्रीच्या वेळेला एवढ्या गप्पा कसल्या रंगलेल्या आहेत असं इथे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलणं सुरू असताना लगेचच आता जीवा मात्र इथे पार्थला घट्ट मिठी मारत असतो आणि म्हणत असतो, अरे बडे भैया आता आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येणार आहे असं सुद्धा तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता पार्थ म्हणत असतो, कसला आनंद आणि कसलं काय येणार आहे ते जरा मला सांगणार आहेस का? मग आता इकडे जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया असं काय करतोयस? आता आपण बाबा होणार आहोत की नाही? मग बाबा होणार आहोत म्हटल्यावर आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे की नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर घट्ट मिठी मारत असतो आणि म्हणत असतो, आता लवकरच इथे आपल्या घरामध्ये एक नाही तर 2-2 बाळ येणार आहेत आणि त्यामुळे मात्र मला फार जास्त आनंद होतोय असं इकडे तो बोलत असतो. मग आता पार्थ म्हणत असतो, जीवा काय चाललंय तुझं? तू वेडा आहेस का? अरे मला एक गोष्ट सांग, इथे आपल्याला बाळाची न्यूज समजून जवळपास साधारण इथे मला 4 महिने झाले आणि त्यानंतर मात्र तुला ही न्यूज समजून जवळपास इथे 3 महिने झालेले आहेत. मग आत्ता तू हा आनंद कसला इथे साजरा करतोस आणि काय चाललेलं आहे? त्याच वेळेला आता इथे जीवा म्हणत असतो, हो ते तर अगदी खरं आहे. जरी न्यूज इथे 3 आणि 4 महिन्यापूर्वी आलेली असली तरीसुद्धा आनंद मात्र मला इथे होतच आहे. आणि खरं पाहायला गेलं तर हा आनंद मात्र गगनात मावत नाही असं सुद्धा आता इकडे जीवा बोलायला लागलेला असतो. एवढंच नाही तर आता आपण पाहतो इकडे मात्र हा विजय फोनवर बोलत असतो आणि विजय फोनवर बोलत असताना आता त्याला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं त्या कॉन्ट्रॅक्टच्या ओनरसोबत तो बोलत असतो आणि म्हणत असतो, मला माफ करा. खरं सांगू का, मी माझ्याकडून चूकच झाले, पण एक चान्स मला प्लीज तुम्ही द्या ना. एक चान्स जर मला दिला ना तर मी पुन्हा ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा मी डिझाईन करतो. तेव्हा समोरून ते म्हणत असतात, तुम्हाला एकदा काय तर आता एक वेळसुद्धा मी देणार नाही आहे, समजलं? आजचा एक दिवस नाही, आजच्या ह्या दिवसामध्येच मी तुमच्याकडे तुम्हाला दिलेलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते काढून घेतोय. कारण तुम्ही इकडे जे काही केलं आहे ना त्या सगळ्या गोष्टीमुळे आता इकडे खूप विचित्र पद्धतीने हे सगळं काही झालं आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का? त्यामुळे तुमची लायकी नसतानासुद्धा मी जीवा देशमुखांकडून कॉन्ट्रॅक्ट काढून मी तुम्हाला दिलं आहे. पण तुम्ही काय केलं आहे? एवढी सगळी माती कोण खातं? असं म्हणून आता फोन ठेवला जातो आणि त्यानंतर मात्र विजयला प्रचंड राग आलेला असतो. तो खूप जास्त चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो, हे सगळं काही माझ्या बाबतीत का झालं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी फारसं काही गरजेचं नव्हतं. मला फक्त इकडे
त्या जीवाला त्या विक्रम देशमुखच्या नजरेतून पाडायचं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं होतं. पण आता तो तर त्या विक्रम देशमुखच्या नजरेतून पडला तर आहे ना, आणि त्यामुळे मग मला जास्त काही इथे करायची गरज नाही असं आता इथे विजय म्हणत असतो. आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट गेलं उडत असं सुद्धा तो बोलत असतो. तर आता इथे दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की इथे विक्रमनी कॉफी बनवलेली असते आणि ती म्हणजेच की काव्यासाठी आणि स्वतःसाठी. तेव्हा काव्या म्हणत असते, हे काय केलं बाबा तुम्ही उगाचच कशाला कॉफी बनवली? मी बनवली असती ना, तुम्हाला कॉफी बनवायची काय गरज होती? असं इकडे ती बोलत असते. मग तेव्हा विक्रम म्हणत असतात, असू दे गं, मी बनवली तर फरक कुठे पडतो? आता काय बाबा, कोणीतरी इथे एका गोंडस बाळाची आई होणार आहे, मग मी तिच्यासाठी कॉफी बनवली तर फरक कुठे पडतो? असं विक्रम म्हणत असतात आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन येत असतात. मग आता इथे काव्या म्हणत असते, बाबा खरं तर हा गेम आता तुम्ही तुमचा खेळावर का, मी ना रिझाईन करत आहे. मग विक्रम म्हणत असतात, असं कसं रिझाईन करणार आहेस तू? असं मी तुला थोडी ना रिझाईन करून देणार आहे. असं गेम अर्ध्यावट सोडून कोण रिझाईन करतं बरं? असं अजिबातच चालणार नाही असं स्पष्टपणे विक्रम आता इथे काव्याला बोलत असतात. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, नाही बाबा, मी खरंच रिझाईन करते. तेव्हा बाबा म्हणत असतात, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? मग त्या काव्या म्हणत असते, बाबा खरंच सांगू का, माझी ना एक मैत्रीण आहे. तेव्हा विक्रम म्हणतात, आहेच का आणखी मैत्रीण बाबा? तेव्हा पुन्हा विक्रम म्हणत असतात, बरं बरं सांग, तिचं आणि काय झालं? मग आता काव्या म्हणत असते, बाबा खरंच सांगू का तुम्हाला, तिला ना एक खूप मोठं इथे एक कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादं जे आपण म्हणतो ना टार्गेट वगैरे, ते तिला ते पूर्ण करायचं आहे. पण तुम्हाला सांगू का, ते पूर्ण करण्यासाठी ना तिच्या मार्गामध्ये, तिच्या रस्त्यामध्ये खूप सारे अडथळे, खूप सारे खड्डे आहेत आणि त्यामुळे ना तिला ते काय करावं काय नाही समजतच नाही, सुचतच नाही. मग आता विक्रम म्हणत असतात, हे बघ काव्या, एवढं सगळ्यांचं जीवन एवढं सहज आणि सोपं कोणाचंच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात खाचखळगे आणि त्याचबरोबर इथे अडथळे हे येतच असतात. पण त्यातून मार्ग काढून पुढे जाणं, ह्यालाच तर आयुष्य आणि जीवन म्हणतात की नाही? आणि तोच खरा विनर असतो. मग तुझ्या मैत्रिणीला सांग की जो काही तिच्या रस्त्यामध्ये खड्डे आणि अडथळे येत आहेत ना, ते बाजूला करून एक एक पाऊल पुढं टाकत तिच्या ध्येयापर्यंत पोहोचायला सांग. आता काव्याला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असतं, कारण काव्याची कोणती मैत्रीण वगैरे काहीच नसते. तिने फक्त आणि फक्त हे इथे तिच्या स्वतःसाठीच विचारलेलं असतं, कारण तिला त्या IIP रोडवरचं जे काही आहे ते सगळं क्लिअर करायचं असतं आणि त्यामुळे काव्या हे सगळं काही इथे बोलत असते. तर आता आपण पाहतो, काव्या म्हणत असते, हो बाबा, मी माझ्या मैत्रिणीला हे नक्कीच सांगेल आणि तिला आता बहुतेक तिच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळालेलं असेल असं म्हणून आता काव्या मात्र चेकमेट करत असते. आणि तेव्हा विक्रम मात्र हसायला लागलेले असतात. ते म्हणत असतात, अरे वा 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 वा, शिकली की पोरगी, मलाच चेकमेट दिलाय, असं म्हणून दोघेही जण हसत असतात. दुसरीकडे आपण पाहतो, नंदिनी तिच्या खोलीमध्ये कपड्यांचा घड्या घालत असते आणि तेवढ्यातच पाठीमागून जीवा आलेला असतो. जीवा येतो आणि लगेचच नंदिनीच्या अंगावरती तो त्याच्या केसाचं पाणी इथे उडवत असतो आणि पाठीमागून मिठी मारलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय करताय जीवा, तुमचे हे केस जे आहेत ना ओले, त्या ओल्या केसांच्या पाण्यामुळे मला त्रास होतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो का, का बरं त्रास होतो? काय नाही, गुदगुल्या होतात. हो का, मग असू देत, होऊ देत ना. खरंच सांगू का नंदिनी, आता तर आपल्या आयुष्यामध्ये डबल आनंद येणार आहे, कारण आता इकडे आपण आर्याला कॉल करायचं का? तेव्हा ती म्हणत असते, त्याची काय गरज आहे? काही गरज नाही आहे आर्याला वगैरे कॉल करायची सकाळी सकाळीच. मग आता तो म्हणत असतो, का? असं म्हणून तो बराच वेळ तिच्या नजरेत हरवलेला असतो आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, काय काय चाललंय काय तुमचं? तेव्हा तो म्हणत असतो, नाही ग, म्हणजे बघ ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, आता तर आपल्या आयुष्यात दोन छोटी छोटी पिटुकली पावलं आपल्या आयुष्यात एंट्री करणार आहेत, त्याचा तर आनंद हा होणारच आहे ना. मग आता जीवा म्हणत असतो, तोच तर आनंद सेलिब्रेट करायचा आहे ना. मग आता लगेचच इथे नंदिनी म्हणत असते, काय करताय? तेव्हा जीवा हा बेडवर खाली पडतो आणि नंदिनीच्या कपड्यावर बसलेला असतो. नंदिनी त्याच्यावर ओरडते आणि म्हणत असते, जीवा, तुम्ही माझ्या घडी केलेल्या कपड्यावर बसलेला आहात, उठा पटकन, आणि ते कपडे माझे आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो हो
एवढं नको ओरडूस, उठतोय ना, होतोय ना बाजूला. मग आता नंदिनी म्हणत असते, जीवा आणखी एक गोष्ट सांगू का, आता इथून पुढे तर आपल्या दोघांच्याही आयुष्यात आनंद येणारच आहे, कारण आतापर्यंत आपल्याला टेन्शन होतं. मग जीवा म्हणत असतो, हो पण खरं सांगू का, इथे आर्याला फोन करूयात ना आपण, म्हणजे तिला काही मळमळ होते का, कोरड्या उलट्या वगैरे होत आहेत का ते विचारूया ना. मग तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा वेडे आहेत का तुम्ही, काल तर प्रोसेस झाली सगळी आणि आता मात्र इथे बाळ येण्यासाठी खूप अवकाश आहे. तेवढ्यातच आशा आलेली असते आणि आशा म्हणत असते, जीवा दादा आणि नंदिनीताई तुम्हा दोघांना सुद्धा इथे मानिनी वहिनींनी खाली बोलवलं आहे. मग त्या जीवा म्हणत असतो, आत्ता आणि ह्या वेळेला कोण आलं असेल, कशासाठी खाली बोलवलं असेल. मग ताबडतोब सर्वजण आता खाली येतात. जेव्हा सगळेजण खाली येतात त्यावेळेला मात्र इथे जे कॉन्ट्रॅक्ट जीवाच्या हातून काढून घेतलेलं असतं आणि विजयला दिलेलं असतं ते ओनर तिथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, खरंच तर मी ह्या सगळ्या गोष्टींची माफी मागायला सुद्धा तयार आहे बरं का, म्हणजे मी जीवाच्या हातून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं आणि त्यानंतर इथे मी असं करायला नको होतं. खरं तर तुम्हाला सांगू का, माझी जरा चूकच झाली, मी जाहीर सुद्धा माफी मागायला तयार आहे. मग आता मानिनी मुद्दामच विचारत असते, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट जीवाच्या हातून काढून घेतलं पण ते कोणाला दिलं होतं आणि त्यांनी काही काम नीट केलं नाही का. मग आता लगेचच ते ओनर म्हणत असतात, खरं तर ते कॉन्ट्रॅक्ट कोण एक विजय मिटकरी का मतकरी होता त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. अहो काय फडतूस माणूस आहे, काय सांगू तुम्हाला. अहो काहीही एक डिझाईनसुद्धा त्याने व्यवस्थित केलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडून काढून घेतलं. असं आता मानिनीला हे उत्तर मिळाल्याबरोबर वसूच्या नाकाला मिरच्यात झोंबतात. वसू मात्र ताटकन तिथून उठते आणि स्वतःच्या खोलीकडे जाते, कारण विजय म्हणजे कोण तर रम्याचा नवरा विजय आणि त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्याच्याकडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं हे देशमुखांसमोर आलेलं असतं. आता मानिनीला हसायला येतं, वसूला इथे विक्रमला सुद्धा हसायला आलेलं असतं आणि बाकी ह्या चौघांना सुद्धा हसायला आलेलं असतं. मग आता विक्रम म्हणत असतात, बरं बरं ठीक आहे असू द्या, आता इकडे तुम्ही जीवावर विश्वास ठेवून पुन्हा जीवाला कॉन्ट्रॅक्ट दिले ना, ही फार आनंदाची गोष्ट आहे. मग आता चहा नाश्ता वगैरे बेसिक फॉर्मॅलिटीज होतात आणि त्यानंतर ते तिथून निरोप घेऊन निघून जातात. आता इथे मात्र जो काही आपला पार्थ आहे तो जीवाचं भरभरून असं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, खरं सांगू का, खूप खूप अभिनंदन तुझं छोटे, शेवटी तुला पाहिजे होतं ते आणि पाहिजे होत्या त्याच गोष्टी पुन्हा मिळाल्या आहेत, त्यामुळे खरंच तुझं फार फार अभिनंदन, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मानिनी सुद्धा त्याचं कौतुक करते, काव्यासुद्धा कौतुक करत असते, त्याला कॉंग्रॅच्युलेट करत असते. आता मात्र वेळ असते ती म्हणजेच की विक्रमने कौतुक करण्याची. मग आता इथे जीवा विक्रमकडे पाहत असतो आणि विक्रम मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण जीवाला राहवत नाही. तो मात्र धावतच आता विक्रमकडे जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, तुम्ही मला अजूनही माफ केलं नाही आहे का, तुम्ही मला अजूनही माफ करणार नाही आहेत का आणि माझं कौतुकसुद्धा करणार नाहीत का किंवा मला ऑल दी बेस्टसुद्धा म्हणणार नाहीत का, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र विक्रम लगेचच त्याचं अभिनंदन करत असतात आणि अभिनंदन करून त्याला घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचसोबत आपण पाहतो की इथे आता विक्रम म्हणत असतात, शेवटी तू करून दाखवलंसच ना, आणि त्याचबरोबर इकडे तुझं अभिनंदन नाही करायचं तर कोणाचं करायचं. मग आता इकडे जीवा म्हणत असतो, बाबा आता तरी मी तुमच्यासारखा होऊ शकतो ना, तुमच्या एवढा होऊ शकतो ना. मग विक्रम म्हणत असतात, अरे माझ्यासारखा आणि माझ्या एवढा काय, माझ्याहीपेक्षा मोठा आणि माझ्याहीपेक्षा चांगला इथे तू बिझनेसमॅन होऊ शकतोस आणि ते सगळं काही तू करू शकतोस, असं विक्रम जीवाला म्हणत असतात. आणि तेव्हा मात्र इथे जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारलेली असते. आणि मिठी मारल्यानंतर इथे जीवा मात्र हा विक्रमकडे पाहतच असतो, कारण इथे विक्रमला सुद्धा तेवढाच आनंद होतो. आणि जेव्हा जीवा हा विक्रमच्या गळ्यात पडलेला असतो तेव्हा तो नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनीला सुद्धा फार छान वाटत असतं जीवाचं हे सक्सेस पाहिल्यानंतर. तर आता दुसरीकडे आपण पाहतो, हा जो काही आनंद आहे हा आनंद नंदिनीला असं वाटत असतं की फक्त आर्यामुळे आणि आमच्या आयुष्यात येणाऱ्या आमच्या बाळामुळे आलेला आहे. त्यामुळे तिने ताबडतोब आर्याला कॉल केलेला असतो. नंदिनी आर्याला म्हणत असते, खरं सांगू का आर्या, आज ना इथे जीवाचं हरवलेलं सुख आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला परत मिळाल्या आहेत. मग आता आर्या म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. अगं तुला सांगू का, खूप दिवसापूर्वी जीवाच्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट निघून गेलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट निघून गेल्यानंतर ना आज फायनली ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा जीवाला मिळालं आहे. बघ ना, आमच्या आयुष्यामध्ये इथे छोट्या बाळाची चाहूल लागली आणि त्यानंतर हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते कॉन्ट्रॅक्ट मात्र इथे पुन्हा मिळालं आहे. खरंच ही ना आमच्यासाठी फार
चार्ज असतं, आनंदाची गोष्ट आहे असं इकडे ती बोलत असते आणि हे सगळं बाळामुळे झालेलं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आर्याला राग येतो. आर्याला राग आल्याबरोबर ती पटकन फोन ठेवून देत असते आणि म्हणत असते, खरं तर इथे ना मी गॅसवरती इथे ब्रेड गरम करायला ठेवलेले आहेत, प्लीज मी आत्ता जाऊ का असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती फोन ठेवते आणि निघून जाते. इकडे आता लगेचच हे सगळं काही आपल्या रम्याने ऐकलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी रम्याने ऐकल्याबरोबर आता इकडे रम्या म्हणत असते, काल ही म्हणते श्री गणेशा केल्या आणि काल श्री गणेशा केलेला आहे, तर मग हे सगळं काही काय आहे आणि ही नेमकं कशाबद्दल बोलत आहे. त्याचबरोबर ती कोणत्या मुलीला इथे आभार मानत आहे ते सुद्धा मला कळत नाही. त्यासुद्धा सगळ्या गोष्टी इथे आता शोधून काढायला हव्यात असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मी हे शोधणारच असा सुद्धा विचार करत असते. दुसरीकडे आपण पाहतो हे सगळं ती आता इकडे वसूला येऊन सांगणार असते. पण तेवढ्यातच आता मात्र इथे वसू म्हणत असते, खरं तर माझी रम्या खूप हुशार आहे बरं का. रम्या, तू हे सगळं काही करशील आणि तू आता आलेली आहेस ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तू लवकरच करशील याची मला पूर्ण खात्री आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे असं बोलल्याबरोबर ती आता विचार करत असते. कारण ह्या सगळ्या गोष्टी इथे व्हायलाच पाहिजेत ना. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इथे तुम्ही माझ्याकडे हे सगळं काही बघून का बरं बोलताय असं विजय म्हणत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हो कारण माझी मुलगी आलेली आहे म्हटल्यावर माझी मुलगी आता बरंच काही करणारच आहे ना, आणि बरंच काही करणार आहे म्हटल्यावर इथे पण तुम्ही तिच्याकडे बघून बोला ना, माझ्याकडे बघून कशाला बोलताय. आणि तेव्हा ती म्हणत असते, हो कारण आतापर्यंत तर तुम्ही काही केलंच नाही आहे ना, आणि तुम्हाला साधं एक कॉन्ट्रॅक्टसुद्धा इथे हाताशी ठेवता नाही आलं, बाकीचं काय करणार आहात तुम्ही असं म्हणून आता इकडे विजय आणि वसूमध्ये चांगलीच इथे जुंपलेली असते. चांगलंच भांडण लागलेलं असतं आणि चांगलंच भांडण लागल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, हे बघा माझी रम्या तर करणारच आहे हो काही. मग आता वसू म्हणत असते, हो ते तर करणारच आहे. पण विजयला राग येतो. विजय म्हणत असतो, मग एवढंच तुम्हाला तुमच्या रम्याचा पुळका आहे ना, तर तुम्ही तिला सांगा, मला का सांगताय हे. आणि तुम्हाला एवढंच सगळं करायचं होतं ना, तर तुम्ही करायचं ना. तुम्ही आतापर्यंत काय केलंय? तुम्ही तर काहीच नाही केलं. तुम्ही सुद्धा हातावर हातच धरून बसलात ना, ती नव्हती तेव्हा. मग आता ती तर करणार आहे ना, तर करू देत ना मग. तेव्हा आता इकडे विजय भांडत असतो. मग आता वसू म्हणत असते, मी आतापर्यंत काय केलंय आणि काय नाही ह्या गोष्टी तुम्हाला मला सांगायची गरज नाही आहे, समजलं का. आत्ताच्या आत्ता इथे गप्प बसायचं, मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही, समजलं का. आणि शांत बसायचं, मला तुमचं काहीच नाही ऐकून घ्यायचं असं बोलल्याबरोबर आता मात्र इथे रम्या ह्या दोघांना सुद्धा शांत करण्याचं पूर्ण काम करत असते आणि म्हणत असते, तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे, तुम्ही जरा डोक्यावर पडलायत का, जरा तरी शांत बसणार आहात का. विजय प्लीज तू इथून निघून जा असं म्हटल्याबरोबर विजय आता तिच्याकडे पाहत असतो. आणि तेव्हा पुन्हा एकदा ती म्हणत असते, विजय प्लीज थोड्या वेळासाठी बाहेर जातोस का असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे विजय म्हणत असतो, ठीक आहे जातो. आणि आणखी एक गोष्ट, ह्यांना जरा नीट समजून सांग, उगाचच माझ्यासोबत ह्या पद्धतीमध्ये बोलायचं नाही आहे, मी ते अजिबात खपवून घेणार नाही, ही सुद्धा गोष्ट त्यांना व्यवस्थित समजून सांग असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे रम्या म्हणत असते, आई उगाचच कशाला नादायला लागतेस त्याच्या, पण तू बघतेस ना कसं बोलतोय माझ्यासोबत आणि प्रत्येक वेळेस असेच बोलतात हा माझ्यासोबत. अगं तुला सांगू का, इथे एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं होतं, जीवाकडून काढून घेतलेलं कॉन्ट्रॅक्टसुद्धा धड त्यांना नीट करता नाही आलं. आणि आई जाऊ दे ना, हे बघ आता कळतंय ना त्यांचं काहीतरी चाललंय म्हणून. आणि तुला सांगू का, मी आत्ता हे सुद्धा ऐकलेलं आहे की त्यांचं नक्कीच काहीतरी चाललंय, पण आपल्याला ते सगळं शोधून काढायचं आहे ना, आणि आपण ते सगळं काही शोधून काढूच. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता तू करू नकोस बरं. दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी खोलीमध्ये आलेली असते आणि जेव्हा नंदिनी खोलीमध्ये येते त्यावेळेला मात्र इथे आता ती तिची एक ओढणी शोधण्याचं काम करत असते. जेव्हा ओढणी शोधत असते त्यावेळेला मात्र इथे आता जीवाने ती ओढणी घेतलेली असते आणि त्यामध्ये छोटी उशी गुंडाळून इथे बाळाच्या रडण्याचे तो आवाज काढत असतो. जेव्हा बाळाच्या रडण्याचे आवाज काढत असतो तेव्हा मात्र नंदिनी येते आणि नंदिनी म्हणत असते, जीवा काय हे तुमचं, तुम्ही काहीही करता बरं का. मग आता लगेच जीवा म्हणत असतो, काहीही काय करतोय, आता थोड्या दिवसाने आपल्याला हे सगळं करायचंच आहे ना, आपल्याला इथे आपलं छोटं बाळ घ्यायचं आहे आणि छोटं बाळ घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत ना, मग तू एवढा विचार का बरं करतेस नंदिनी असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर हो जीवा, जेव्हाचं तेव्हा करायचं आहे, पण आत्ता ती वेळ
आलेली आहे का, नाही आलेली ना, मग त्या गोष्टीला अजून फार अवकाश आहे असं इकडे आता ती बोलत असते. तर आता इकडे तो म्हणत असतो अवकाश जरी असला तरी सुद्धा प्रॅक्टिस ही करायला हवी की नाही नंदिनी. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचे भाग पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता इथे मात्र काव्या पार्थला म्हणत असते देशमुख आता वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा मला ह्या अवस्थेमध्ये करता येईल की नाही ते माहिती नाही आहे, काय करावं मला कळत नाही, असा काव्याने आता इथे पार्थला प्रश्न विचारलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आज प्रेग्नेन्सी टेस्ट करायची असते, त्यामुळे जीवानंदिनी हे आर्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यांचाच पाठलाग आता रम्या करत असते. जेव्हा त्यांचा पाठलाग रम्या करत असते त्यावेळेला आपण पाहतो की आता लगेचच इथे नंदिनी म्हणत असते खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मात्र आम्हाला फार आनंद झाला आहे. मग आता इथे आर्या म्हणत असते मी फायनली प्रेग्नेन्सी टेस्ट केलेली आहे आणि प्रेग्नेन्सी टेस्ट केल्यानंतर तुला सांगू ती टेस्ट इथे पॉझिटिव्ह आलेली आहे असं म्हटल्याबरोबर दोघात तिसरा जेव्हा येतो त्याचा आनंद मात्र काहीतरी वेगळाच असतो. असं इकडे जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र जीवा आणि त्याचसोबत नंदिनी ह्या दोघांना सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो आणि प्रचंड आनंद झाल्यानंतर आता लगेचच आर्या नंदिनीचा हात हातामध्ये घेते आणि तिच्या पोटावर ठेवत असते. मग आता हे सगळं नंदिनी पाहत असते. नंदिनीला तर इथे खूप छान वाटत असतं आणि तिला आनंदाचा धक्का सुद्धा बसलेला असतो. पण ह्या दोघांचा सुद्धा पाठलाग करत आलेली रम्या मात्र हे सगळं काही ऐकून आता इकडे पुढील भागात आपल्याला रम्याने मात्र इथे आता वटपौर्णिमे दिवशीच खूप मोठा धमाका आणि राडा इथे नंदिनीच्या विरोधात जाऊन केलेला असतो. आता हे सगळं नंदिनीला सावरण्याची देव कशी ताकद देईल आणि कसं सावरासावर होईल हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.